माईकचे धन्यवाद। काय जरा झलक दाखवची लागताना सुरुवाती जोडी अतिशय या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपण निवडला। मधलो आतापासूनच गाराटलो बुवा, आम्ही साईडचे असून बघा कसे विदाउट जॅकेट, तो जरी गाराटलो असलो तरी तो आपला काम बरोबर करून जाणार, तसो त्याचो नाद नाही करायचो।
नशीब कान टोपरा घातलाच नाही. या ठिकाणी प्रदीप साटम बारी जोरात रंगवा, बारी जोरात रंगवा. प्रदीप साटम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. अगदी जोरदार पेटवणार. आणि तिन्ही बुवा या ठिकाणी आपण निवडलात. आमचे संदीप पुजारे बुवा म्हटल्याच्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जर भाऊ कदम कोण असतील, भाऊ कदम, तर आमचे संदीप पुजारे बुवा. आमचे बुवा चला हवा येऊ द्या मध्ये गेलेले आणि तेव्हापासून त्यांचा कार्यक्रमच बंद झालो. एवढंच एक फोटो बघितलाय लागतो, म्हटलं आज दिशाल उद्या दिशाल, पण तो कार्यक्रमच बंद झालो. त्याच्यानंतर गणेश जांभळे बुवा म्हटल्याच्या नंतर अध्यात्माची खान, तसा तो माझाच ऐकता अर्धा अध्यात्म सगळा. पण ठीक आहे, आज बुवा तुमका सूट दिलंय, किती माझा सांगोचा तेवढा सांगा अध्यात्म. पण दोन्ही बुवा सुंदर आहेत. एकदा जोरदार दोन्ही बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुरुवात करतोय. माझ्याकडे सुरुवात इलेली आहे कारण मी भाग्यवान आहे. काय बुवा? हो हो, तो बिचारो बाबू काय झाला, झोप इली? लहान मुला तो मगाशी एक व्हिडिओ काढीत होतो, पोरगो खाई गेलो काय तो. हा हा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्यो वाजवा. भाई बाबा, उद्या तू सुद्धा युट्यूबर होणार असा वाटता माका आतापासूनच. तो अगदी पायाखाली न बघता जो तिकडनं कॅमेरा घेऊन इलो, नशीब कोण नव्हता ते बसलेला. ब्रह्मा विष्णू महेश, मी स्वतः ब्रह्मा, हे आमचे विष्णू भाजावळ करून दिले आता. ते तिकडे महेश कोंबडाकट. भारी आधुनिक प्रकारचे आधुनिक बुवा. त्याच्यामुळे डोंट वरी, बी हॅपी, नो प्रॉब्लेम. अगदी 100% मजा येणार. सुरुवात करतोय. बाई ग बाई ग चांद मातला, चांद मातला, चांद मातला, चांद मातला, गुंतला, अधीर झाले शंकर वारे, पूजा करे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा देव महेश्वरा
साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै गुरुवे नमः हरि म्हणा पुंडली कवरदा श्री पंढरीनाथ श्री संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री गुरु दत्तात्रय श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री लिंगेश्वर श्री रवळनाथ श्री गंगेश्वर श्री स्वामी समर्थ नादांच्या आदिनाथ देवा तुझो ऐसरल्या खंडोबा देवा तुझो ऐसरल्या महापुरुषा देवा तुझो ऐसरल्या गवळ देवा तुझो श्री मीनादेवी श्री भावनादेवी श्री आदिष्टदेवी श्री रसाईदेवी श्री भैरी भवानी श्री विठलादेवी श्री महालक्ष्मी श्री नवलादेवी श्री भराडीदेवी श्री कत्रादेवी श्री दुर्गादेवी श्री सातेरी देवी श्री चौंडेश्वरी श्री भगवती देवी श्री काळंबादेवी श्री कोंडकदेवी श्री वडसाईदेवी श्री सोमदाईदेवी श्री मुंबादेवी श्री जरी मारी सदा संतांचा कर्ता विघ्नहर्ता श्री गणपती गजानन कर्ता कर्मिता संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण हरिहर कैलासवासी महान चंद्रकांत कदम सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य प्रकाश पारकर धन्यवाद। या ठिकाणी प्रथमतः नोटेशन घेतोय बुवा। या ठिकाणी गेली 32 वर्ष या वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे आज गेली 32 वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि बुवा या 8 दिवसामध्ये या ठिकाणी जवळपास 10 कीर्तनकार म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये बुवा आपले फेमस आहेत असे कीर्तनकार या ठिकाणी बुवा येऊन जातात आणि हे बुवा आपलं भाग्य आहे। तो हिंदी बोलता कोणतरी तुझा बाबा चालून मेसेज तुझं इम्पॉर्टंट असत तिकडे ते का कीर्तन करा नाही तर आणि काय करा ते का काय तिकडे पडलेला नाही तिकडे। या ठिकाणी नोटेशन करतोय कारण परमेश्वराच्या जवळ जाण्याचं साधन या कलियुगामध्ये कुठलं असेल तर ते हे हरिभजन आहे। भ म्हणजे भक्तिरसातून, ज म्हणजे जनमानसासमोर आणि न म्हणजे नतमस्तक होऊन करणं म्हणजे हे भजन आहे। अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस लाभली, एकदा जोरदार साऊंड वाल्यांसाठी टाळ्या जाऊ दे। त्याचप्रमाणे जसा 50% आरक्षण तशी अगदी 40% महिलांची उपस्थिती आहे, एकदा जोरदार या महिलांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे। आणि ज्या तुम्ही जेवण बनवलं होतास ना खरोखर लय भारी, अजून डाळीचा वास जात नाही हातातून, एवढी भारी। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा रिया मेस्त्री
या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी नोटेशन घेतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी जोडी ठेवलात. हळूहळू बुवांचं सांगताय. सारे गपनी या ठिकाणी रिया मिस्त्री बुवांना विनंती आहे की या ठिकाणी येण्याची कृपा करावी. मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी बोलवत आहे.
या ठिकाणी चंद्र उगवला प्रकाश पडला पूर्ण भारूड घ्या. प्रभाकर पुंडलिक साळुंखे अगदी गजरामध्ये 100% दाखवणार. प्रभाकर पुंडलिक साळुंखे यांच्याकडून हे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण जोडी अतिशय सुंदर ठेवला असो. हे बघा बारकी बारकी पोरगी सगळी येत ना गणपतीत तर काय हौदच घातला नाही. आमच्या पप्पा आणि गणपती त्याच्यावर मी ना गाणं काढले होतंय. आमच्या पप्पा आणि मम्मीला गणपती सगळे जाणत. हा साळुंखे वाडी तटकल्याला आणला. आता ह्यो काय कलियुग आहे त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. कारण बघा या ठिकाणी बुजुर्ग जांभळा आणला. तू बाबा काय काळजी करू नको. तुका जवळजवळ हे 2 नंबर का म्हणजे 1 वाजणार वाटतं तुमका लोटेशन येईपर्यंत. तोपर्यंत जा बुरलूर बिजरूत घेणी झोप तिकडे जा. तुका काय आम्ही म्हणत नाही. या ठिकाणी बघा बुजुर्ग महिला या ठिकाणी आहेत. कारण पूर्वीच्या काळी बघा रामनाम व्हायचं. चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, वामन खोपकर, चिंतामणी पांचाळ, विलास पाटील बुवा यांची आपण नावं घेतो. पण ते बुवा भारुडापर्यंत भजन करायची आणि सकाळी बुवा 6 वाजले तरी पण भजन श्रोते भजन ऐकायची. आणि आता 1 वाजलो की लोक घरात गेली आणि त्याच्यात जर जोडपी जर इली भजना बघू तर ह्यो लक्ष ठेवून असणार समोर. कारण तिकडचा सिग्नल मिळेना. मान वळली की तो पण सुटलो. मग सध्याचा जमाना. कारण पूर्वीच्या काळी बघा ह्यो आजी आता बसलेली होत बघा की आजी तुम्ही एवढी भारी दिसतास ना की 30 वर्षाची महिला तुमच्या पुढे फिकी एवढी आजी भारी आहे. कारण त्यावेळी बघा हरका बरीक तुमका नाही दिसणार. हा त्याका मोठा भाग्य लागता. हा हरका कुंडो बरीक असं असं काय काय पूर्वी पिकवायचे. पण आता काय नाही. पूर्वी बुवा 4 वाजले घरात की रामनामाची टाळी वाजायची. आजीबाई काय करायचो 4 वाजता उठायचो. आंघोळ केलानी भली मोठी परत समोर घ्यायची. पीठ मळायची भाकरीचा आणि 4 वाजता भाकरी भाजूक बसायची. आणि भाकरी भाजताना घरात आवाज यायचो थाप 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 थाप. ह्यो म्हणत तू थै बाजू काय करीत होतस बुवा. त्यावेळी आवाज यायचो थाप 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 थाप. म्हणजे थोडक्यात राम 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 असो आवाज यायचो. पण आता कलियुग हो. एखाद्याचा लव्ह मॅरेज झालेला असता आणि बायकोक लवकर उठवायची सवय नसता आणि त्यातल्या त्यात तो विरार का जर असलो तर मग ती 5 वाजता डोळे तोळीत उठणार. याक पोळपाट घेणार, याक लाटणा घेणार. पीठ मळल्यानंतर मळला गोळो ठेवणार आणि 5 वाजता आवाज येता पोळपाट पोळपाट पोळपाट. खाणाऱ्यांचा जमानो बदललो आला. हे सुद्धा दोघे जण ना भारी. आता काय सुरुवात माझ्याकडे म्हणून त्यांची थोडीफार कळ काढू हवी. तसो काय काय म्हणजे काय बैल बिल घेऊन नाही ना इलाज हेडिये घेतात तसा. जॅकेट बिकेट बघा शेमगली भारी. आमचे ना पुजारी बुवा लहान असताना लय मस्तीखोर गुरुजी विचारतात संदीप तू रोज खूप मस्ती करतो. तू सांग तुझा जन्म कुठल्या दिवशी झाला वार सांग. ह्यो म्हणता गुरुजी शुक्रवारी. ह्यो गप्रवत तर आमचे संदीप पुजारी बुवा ते मास्तराक विचारतात गुरुजी तुमचा जन्म कुठल्या दिवशी झाला. गुरुजी म्हणतात रविवारी. ह्यो म्हणता गुरुजी रविवारी जन्म होऊच शकत नाही. मास्तर म्हणतात अरे मी गुरुजी की तू गुरुजी. माका माहित ना माझा जन्म रविवारी झालो. बुवा म्हणतात तुमचा जन्म रविवारी होऊच शकत नाही. रविवारी सुट्टी असता सगळ्यांका असो. आणि तेचो तर काय आता बघा तो मोबाईल वापरून ना त्याका जाड काची तो चष्मा लागलो भिंगांचो. त्या दिवशी असा झाला चष्मो घालून होतो आणि एक शेजारी ना ह्यो बाहेर इलो गॅलरीत. तेव्हा ती शेजारीन म्हणता हो शेजारीन म्हणता हो जांभळे भावाजी
चष्मो घातल्यापासून ना तुम्ही चांगले दिसत नाही. ह्यो म्हणता अगो तू म्हणता चष्मो घातल्यापासून चांगलं दिसत नाही, पण मी चष्मो घातलाय नाही तर माका तू दिसत नाही. असं माझं जोडीवालो सुरुवात केलं. या ठिकाणी मंडळाने सांगितलंय की नोटेशन आणि रूपावली एकत्र घ्या. अगदी एकत्र घेतोय आणि काय बोलशाल तर गजरामध्ये तुमचा करतोय ओके मध्ये. काय समजली? हा कांडाप मशीन घेऊनच इला आज तू लिव लिव लिव. अरे एवढा जर लिवतस ना तर आज तहसीलदार झाला असत, तुका भजना करूची लागली नसती. ऐकलं? तो बारी पेटवणार अध्यात्म माका माहित ना. त्याचा अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म नाही नि मध्यात्म नाही, त्याचा अध्यात्म. पण ऐका सुंदर सांगता पांडुरंग असो काय मंडळी. रामकृष्ण हरी आपण म्हणतोय रामकृष्ण हरी, पण बुवा राम आणि कृष्ण परस्पर वेगळे. रामाची एकच होती सीता, पण श्रीकृष्णाचं बघा 16 सहस्त्र 108. 16 सहस्त्र 101 16 सहस्त्र 108. त्याच्यानंतर बुवा एकाचा जन्म रणरणत्या उन्हात झाला तर दुसऱ्याचा मुसळधार पावसात झाला. एकाचा जन्म राजमहालात झाला, एकाचा जन्म कारागृहात झाला. एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंका नष्ट केली आणि दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली. कसा? प्रत्येक सगळा वेगवेगळा. राम आणि कृष्ण समजो आपल्या जवळपास 7 जन्म घेऊचे लागतील, पण गणेश जांभळे बुवा तुमका ह्याच जन्मात सगळा अगदी सांगत पटवून. तो त्या बाबतीत विचार हा लिहून घे. राम कृष्ण भगवा शाल भुवानी भगवी घातली, कारण आज आनंदाचा दिवस आहे. आपल्या मराठी समाज बांधवांना आज आरक्षण मंजूर झाले. खरोखर त्या प्रशासनाचे लाख लाख आभार मानतोय. याच्यावर सुद्धा गजरामध्ये गाणी घेणार, काय काळजी करायची नाही. सुरुवात हा तुम्ही ना ओ बुवा गुळाचो गणपती कसो असता, पाटावर बसवलं असतं तसं पोझिशन पण बघा कशी असे भारी नाही हो. ह्या दोघांका ना गणपती सारखे असा वाटतं की घरा घालायचा, यांची सेवा करायची, 21 दुर्वा व्हायचो, 11 दिवस आरती करायची आणि 12व्या दिवशी नेऊन यांचं विसर्जन करायचं. एवढा प्रेम. आता सुरुवात करून दिलंय. दोघे जण अगदी 100% पेटणार. या ठिकाणी या मंडळासाठी एकच सांगतोय, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. कार्य हे तुमचे निस्वार्थी आणि छान आहे. सर्व विरोधकांना तुमचा धाक आहे. आणि म्हणूनच म्हणतोय ही साळुंकेवाडी या खांबाळे गावाचं नाक आहे, नाक आहे, नाक आहे. जीवा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटशी, कोठे मला भेटशी. अनंत युगाच्या नारायणारे जीवा मला भेट, अनंत युगाच्या नारायणारे जीवा मला भेट. युगाच्या नारायणारे
हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर एकी ज्ञान आवडी निरंतर एकी ज्ञान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.